हाय हॅलो नमस्कार. तुम्ही पण असंच पॅटर्न काढून ब्लाऊज कट करता का? तर आज माझ्याकडे साधे बरेच ब्लाऊज शिवायला आले होते. त्यामुळे मी प्रत्येक वेळी असे पॅटर्न काढून ठेवते, म्हणजे कट करायला आणि मापे टाकायलाही सोपं जातं. प्रत्येक वेळी माप घालत बसायची गरज नाही. आणि ही डायरेक्ट कटोरी आहे, त्यामुळे ह्यात वाढवायचीही गरज नाही. फक्त आपल्याला बॅगची मापे सेपरेट टाकावी लागतात, किंवा त्याचंही पॅटर्न काढून ठेवलं तरी चालतं. तुम्ही पाहू शकता, इथं मी 38 इंच कटोरीचं कटिंग करते आहे, म्हणजे चेस्ट 38 इंच आहे आणि कटोरी 6.5ची आहे. एकदा ब्लाऊज कटिंग करून ठेवले की मग शिवायला आपल्याला एवढा त्रास होत नाही. एकावर एक असे 2-3 ब्लाऊज ठेवून कट केले तरी पटदिशी कटिंग होतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला यापुढे कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही सांगा. आता अशाच प्रकारे मी बॅगचा भाग, बाही व ब्रेसकट हे काढले आहेत. आणि कट केल्यावर फ्रंटला आणि बॅकला एक खूण करून ठेवायची, म्हणजे आपले पॅटर्न उलटसुलट होत नाहीत. आता इथे मी बॅगची मापे घालून घेते आहे. उंची जर 12.5 असेल पूर्ण, तर त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं कटोरीला. शोल्डर जेवढं असेल तेवढं. गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर 3 इंच, 2.5 असेल तर 3 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा. मुंडा 5.5 किंवा 6 इंच. पुढील गळा आणि मुंड्याचा आकार देऊन बॅगची मापं काढून घ्यायची. आणि राहिलेल्या कापडामध्ये आपल्याला बाही कट करायची आहे. हा साधा ब्लाऊज आहे, अस्तरचा नाही आहे. आता इथं चेस्टचा चौथा भाग व 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी, आणि इथून मुंड्याचा आकार द्यायचा आहे.